नमस्कार. जय महाराष्ट्र. पुरंदर हवेलीतील माझ्या सर्व बंधू-भगिनींनो, मातांनो आणि तरुण सहकाऱ्यांनो, विविध अधिवेशनाच्या दरम्यान आपण पाहिलं असेल की राज्य सरकारला ताबडतोब कुडीत खुर्द, कुडीत बुद्रुक, चांबळी आणि दिवे येथील जमिनी आयटी पार्कसाठी देण्यासाठी सर्व शासनाचे निर्णय झाले होते. त्याच्याबद्दल मी बोललो होतो आणि त्याला अनुसरून आयएएस अधिकारी आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारसू यांनी मुख्य सचिवांना एक पत्र पाठवून विकास खरगे यांना की ही जमीन ताबडतोब शासनाने मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ही एमआयडीसीला द्यावी, जेणेकरून आयटी पार्कचं पुढचं काम सुरू करण्यात येईल. हे पत्र आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी दिलेलं आहे. थोड्याच काळामध्ये ही जमीन एमआयडीसीकडे वर्ग करून आपल्या मतदारसंघातील सर्व तरुण तरुणींना, विशेषतः इंजिनियर्स, बीसीएस, एमसीएस मुलं जी आहेत त्यांच्यासाठी हा ऐतिहासिक टर्निंग पॉईंट होणार आहे. माझ्या मते 1450 एकरवर केलेल्या या सर्व आयटी पार्कमध्ये कमीत कमी 1 लाख तरुण आमच्या ग्रॅज्युएट इंजिनियर्सला आणि वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना मिळणार आहे. आणि म्हणून एक ऐतिहासिक स्टेप ही लँड एक्विजिशनच्या लँड मिळवण्याच्या संदर्भात झाली आहे. घरात बसून सुद्धा बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवत संपूर्ण कामं चालू आहेत. मला सांगायचं वाटतं की अगदी किती अर्जन्सी असेल. परवा सुपे खुर्दचा झेंडे नावाच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरवल्यानंतर परत मला देखील फोन आला. ताबडतोब ससूनला त्याची अरेंजमेंट करून पूर्णपणे सिरियस असलेला व्हेंटिलेटरवर गेलेला हा पेशंट आज ठीक झालाय. आजच माझं संतोष ज्यांनी हे सगळं सांगितलं होतं, जाधव, त्यांच्याशी बोलणं झालं आणि मुलगा एकदम ठीक झालाय. मला त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि म्हणून संपूर्ण मतदारसंघातील माता भगिनींना, बंधूंना सांगावंसं वाटतं की काही जरी मी आयसोलेशनमध्ये असेल किडनी ट्रान्सप्लांटमध्ये, तरी कुठचंही काम थांबून नाही. सगळे पीए, सगळं स्टाफ हा ऍक्टिव्ह आहे. 10 ते 12 प्रत्येक दिवशी 10 ते 12 या वेळेमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी सभापती अतुल मस्के यांना ऑफिसला कंपल्सरी बसण्यासाठी सांगितलेलं आहे. माणिक निंबाळकर असतील, प्रवीण लोळे असतील, उमेश पाटील असतील तालुका प्रमुख, आणि त्याचबरोबर शहराच्या समस्यांसाठी मंदार गिरणे आपले शिवसेनेचे गटप्रमुख सासवड नगरपालिकेचे, ही सगळी मंडळी तिथे 10 ते 12 या वेळेत असतील. जी काही कामं असतील ती ताबडतोब घेऊन तिथपर्यंत पोहोचले. सगळ्या सुविधा घरामध्येच निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे आपलं पत्र माझ्यापर्यंत, तुम्ही सासवडच्या ऑफिसला दिलेलं पत्र माझ्याकडे 5 मिनिटांमध्ये इथे प्रिंटरवर येते आणि ताबडतोब त्याला संबंधित अधिकाऱ्यांना फोन करणे किंवा पत्र बनवायला सांगितलं. या सगळ्या ऍक्शन्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. इनफॅक्ट आता ते जास्त फास्ट होईल, कारण डिजिटल युगाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हे सगळं करस्पॉन्डन्स वगैरे केलं जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयातील मी बोललो जात आहे. मुंबईचं मुख्यमंत्री सहायता निधीची कामं असतील तर निखिल तिथे पाहतोय. त्या निखिल बरोबर मुंबईच्या ऑफिसचे अनिकेत जगताप, सगळ्यांकडे नंबर आहे. फास्ट दररोज 2-2, 3-3 प्रकरणं तरी आपली मंजूर होत आहे. लाख रुपये, 70,000 रुपये, 50,000 रुपये. आणि म्हणून याचा पूर्ण मी जरी तिथे नसेल म्हणून आता बापून येत म्हणून ऑफिसला येण्याचं जर टाळलं गैरसमजातून तर ते अडचण होईल. आणि म्हणून मी संपूर्ण व्यवस्था ऑफिसमध्ये केलेली आहे. ताई दर 2-4 दिवसानंतर ही तिथे सासवडच्या ऑफिसला येतेच आहे. लग्न समारंभ असतील, काही सुखदुःखाच्या गोष्टी असतील, या सर्व गोष्टीमध्ये बारकाईने मतदारसंघावर आणि आपल्या सगळ्यांवर कुटुंब प्रमुख म्हणून माझं लक्ष आहे. 2 महिन्याचा पिरियड जाईल, 1 महिन्यात आता संपत आहे आणि नंतर आपल्या सेवेमध्ये मी निश्चित असेल. आपल्या सर्वांच्या मनापासून, हृदयापासून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे विजय शिवतरेंचा नवीन जन्म ताईच्या माध्यमातून किडनी देऊन झाला आहे. निश्चितपणे मोठं काही ना काहीतरी आपल्या सर्वांसाठी घडणे हा नियतीच्या मनात आहे. आणि म्हणून निश्चितपणे कोणीही काळजी करू नका. कुठेही कोणाची अडचण होणार नाही. जेवढा वेग होता त्याच्यापेक्षा जास्त वेगाने काम होईल. आणि म्हणून ऑफिसला जाणे, आपापल्या समस्या मांडणे, अशा प्रकारची मी विनंती करतो. आठवड्यातून 2 दिवस ताई स्वतः तिथे येत असेल
त्यामुळे आता सगळ्या अधिकाऱ्यांशी तिच्या ओळखी आहेत. मग ते MSCB असेल, हेल्थचं असेल, हॉस्पिटल असेल, काही असेल तर निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढले जातील. माणिक निंबाळकर सारखा गेल्या 20 वर्षाचा अनुभव असणारा आता पंचायत समिती सदस्य देखील झालेले तर माणिक तिथे काळजी घेण्यासाठी आहे. आपण सर्वांनी निशंकोच राहून माझ्या तब्येतीची काळजी करू नये. एकदम फिट अँड फाईन मी होतोय. फक्त आयसोलेशन असल्यामुळे इम्युनिटी पॉवर एकदम झिरो केलेली असल्यामुळे संपर्क होऊ नये आणि संसर्ग होऊ नये म्हणून बाहेर जाणं किंवा लोकांमध्ये जाणं वर्ज केलेलं आहे डॉक्टरांनी. हा महिना सुद्धा निघून जाईल आणि पुन्हा आपल्या सेवेमध्ये कोणी काळजी करण्याचं कारण नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.